नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजचा टॉपिक आहे बेसिक वर्कशॉप प्रॅक्टिस। आजचा पहिला प्रश्न आहे, या गेजचा उपयोग काय आहे? ऑप्शन ए जॉब अंतर्गत त्रिज्या तपासा, ऑप्शन बी दंडगोलाकार जॉबचा व्यास तपासा, ऑप्शन सी जॉबची उंची आणि समांतर तपासा, ऑप्शन डी डेटा माइनच्या समांतर मशीनवर जॉब सेट करा। याचं उत्तर आहे ए जॉब अंतर्गत त्रिज्या तपासा। आता पुढील प्रश्न आहे आपला, फाईलचे नाव काय आहे? ए रफ कट फाईल, ऑप्शन बी सिंगल कट फाईल, ऑप्शन सी डबल कट फाईल, ऑप्शन डी वक्र कट फाईल। याचं उत्तर आहे ऑप्शन ए रफ कट फाईल। प्रश्न क्रमांक 3, साधनाचे नाव काय आहे? ऑप्शन ए विभाजक, ऑप्शन बी आत कॅलिपर, ऑप्शन सी विषमपाय कॅलिपर, ऑप्शन डी बाहेरील कॅलिपर। याचे उत्तर आहे ऑप्शन बी आतील कॅलिपर। पुढील प्रश्न आहे आता, लाकडात वाळवी दोषाचे कारण काय आहे? ऑप्शन ए सदोष स्टोरेज, ऑप्शन बी असमान संकोचन, ऑप्शन सी अयोग्य वाढ, ऑप्शन डी शाखाच्या वाढीतील अनियमितता। याचं उत्तर आहे ऑप्शन बी असमान संकोचन। पुढील प्रश्न आहे, मोठा छन्नीचा उपयोग काय आहे? ऑप्शन ए लाकूडमध्ये एक सामान्य छन्नीचे काम, ऑप्शन बी लाकडात आयताकृती छिद्रे बनवणे, ऑप्शन सी लाकूडमध्ये पॅरिंग आणि फिनिशिंग साधने, ऑप्शन डी हलक्या छन्नीचे तीक्ष्ण कोपरे व लाकडी साफसफाई करणे। याचे उत्तर आहे ऑप्शन बी लाकडात आयताकृती छिद्रे बनवणे। पुढील प्रश्न आहे, शीट मेटलमध्ये तीक्ष्ण वाकवण्यासाठी कोणत्या प्रकारचे स्टेक वापरले जातात? ऑप्शन ए चौरस हिस्सा, ऑप्शन बी हॅचेक स्टेक, ऑप्शन सी ब्लो हॉर्न स्टेक, ऑप्शन डी बेल एज चौरस स्टेक। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी हॅचेक स्टेक। पुढील प्रश्न आहे आता, तो आपल्याला पाहायचा आहे। प्रश्न क्रमांक 7, कोपऱ्यावर चौरस सामुग्रीसाठी कोणत्या प्रकारचे कोल्ड छन्नीचा वापरले जाते? ऑप्शन ए वेब छन्नी, ऑप्शन बी क्रॉसकट छन्नी, ऑप्शन सी अथांग गोल छन्नी, ऑप्शन डी डायमंड पॉइंट छन्नी। याचं उत्तर आहे ऑप्शन डी डायमंड पॉइंट छन्नी। आता पुढील प्रश्न बघूया आपण। प्रश्न क्रमांक 8, सामग्रीच्या बाहेरील कडांना समांतर रेषा काढण्यासाठी कोणत्या प्रकारचे कॅलिपर वापरले जाते? ऑप्शन ए इनसाइड कॅलिपर, ऑप्शन बी जेनी कॅलिपर, ऑप्शन सी बाहेरील कॅलिपर, ऑप्शन डी स्प्रिंग जॉइंट कॅलिपर। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी जेनी कॅलिपर। आता पुढील प्रश्न पाहूया आपण। प्रश्न क्रमांक 9, ड्रिल बीटचे नाव काय आहे? ऑप्शन ए सपाट ड्रिल बीट, ऑप्शन बी टेपर शंक बीट, ऑप्शन सी कंपाऊंडर सिंक बीट, ऑप्शन डी सरळ टॉंग बीट। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी टेपर शंक बीट। आता पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 10, शीट मेटलच्या कामात सामान्य हेतूसाठी वापरल्या जाणाऱ्या स्टेकचे नाव काय आहे? ऑप्शन ए चौरस स्टेक, ऑप्शन बी हॅचेक स्टेक, ऑप्शन सी ब्लो हॉर्न स्टेक, ऑप्शन डी बेल एज चौरस स्टेक। याचं उत्तर आहे ऑप्शन ए चौरस स्टेक। तर आता आपण पुढला प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 11, ISO मेकिंग फाईल थ्रेड M12/1.25 मध्ये 1.25 ही संख्या काय दर्शवते? ऑप्शन ए थ्रेडचा व्यास, ऑप्शन बी थ्रेडचा पिच, ऑप्शन सी थ्रेडची खोली, ऑप्शन डी थ्रेडची लांबी। याचं उत्तर आहे ऑप्शन बी थ्रेडची पिच। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 12, फांद्याच्या वाढीच्या अनियमिततेमुळे लाकडात कोणता दोष निर्माण होतो? ऑप्शन ए गाठ, ऑप्शन बी कंपिंग, ऑप्शन सी क्रॅकिंग, ऑप्शन डी फिरवणे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए गाठ।
तर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13. टेनॉन गणपतीचे बोथट दात तीक्ष्ण करण्यासाठी कोणती फाईल वापरली जाते? ए. स्क्वेअर फाईल, बी. राऊंड फाईल, सी. त्रिकोणी फाईल, डी. अर्धगोल फाईल. ऑप्शन उत्तर आहे सी. त्रिकोणी फाईल. पुढील प्रश्न आहे, फाईलच्या एक्स चिन्हांकित भागाला नाव दर्शवा. ऑप्शन ए. एज, ऑप्शन बी. हील, ऑप्शन सी. टॅग, ऑप्शन डी. शोल्डर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. हील. तर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15. साधनांचे नाव काय आहे? ऑप्शन ए. जेनी कॅलिपर, ऑप्शन बी. आत कॅलिपर, ऑप्शन सी. बाहेर कॅलिपर, ऑप्शन डी. फंगम संयुक्त कॅलिपर. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. जेनी कॅलिपर. पुढील प्रश्न क्रमांक 16. छन्नीच्या एक्स चिन्हांकित कोनांचे नाव काय आहे? ऑप्शन ए. रेक कोन, ऑप्शन बी. बिंदू कोन, ऑप्शन सी. ऑप्शन डी. झुकाव कोन. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. बिंदू कोन. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17. अधिक मजबूत छन्नीचा उपयोग काय आहे? ऑप्शन ए. पॅरिंग किंवा फिनिशिंग जोड, ऑप्शन बी. सामान्य छन्नी काम, ऑप्शन सी. लाकडात आयताकृती छिद्रे बनवणे, ऑप्शन डी. लाईट चिजलिंग आणि तीक्ष्ण कोपरा साफ करणे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. सामान्य छन्नी काम. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18. जर एखाद्या कामाचा एक भाग दुसऱ्या भागाला टोकापासून काही अंतरावर मिळत असेल तर कोणत्या प्रकारचा हाफ लॅप जॉईंट वापरला जातो? ऑप्शन ए. एंड लॅप इनपुट, ऑप्शन बी. क्रॉस लॅप संयुक्त, ऑप्शन सी. मध्य लॅप संयुक्त, ऑप्शन डी. कोपरा अर्धा लॅप संयुक्त. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. मध्य लॅप संयुक्त. प्रश्न 19. 90 अंश बेंड आणि यातील फ्लक्स असलेल्या धातूचे ट्रे बनवण्यासाठी कोणत्या प्रकारचे खाच वापरले जाते? ऑप्शन ए. व्ही खाच, ऑप्शन बी. तिरकस खाच, ऑप्शन सी. स्क्वेअर खाच, ऑप्शन डी. सरळ खाच. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. व्ही खाच. पुढील प्रश्न क्रमांक 20. शीट मेटल वर्कमध्ये हेम फोल्डिंग उद्देश्य काय आहे? ऑप्शन ए. चौकोनी पट्टी तयार करण्यास मदत होते, ऑप्शन बी. शीट मेटल सहजपणे वाकण्यास मदत करते, ऑप्शन सी. कापल्यानंतर बर्स तयार होण्यास प्रतिबंध करते, ऑप्शन डी. शीटला नुकसान होण्यापासून प्रतिबंध करते. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी. शीट नुकसान होण्यापासून प्रतिबंध करते. पुढील प्रश्न आहे, लाकडात कोणत्या दोषामुळे त्याची ताकद कमी होते? ऑप्शन ए. वळणे, ऑप्शन बी. कंपिंग, ऑप्शन सी. क्रॅकिंग, ऑप्शन डी. अनियमितता. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. अनियमितता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. हातोड्याचे नाव काय आहे? ऑप्शन ए. पंजा हातोडा, ऑप्शन बी. बॉल पिन हातोडा, ऑप्शन सी. क्रॉस पिन हातोडा, ऑप्शन डी. सरळ पिन हातोडा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए. पंजा हातोडा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. अयोग्य वाढीमुळे लाकडात कोणता दोष निर्माण होतो? ऑप्शन ए. गाठ, ऑप्शन बी. वळणे, ऑप्शन सी. क्रॅकिंग, ऑप्शन डी. कंपिंग. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. कंपिंग. तर आपण आता पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 24. गॅल्व्हनाइज्ड सीट पाईप जॉईंटमध्ये एक्स म्हणून चिन्हांकित थ्रेडचे नाव काय आहे? ऑप्शन ए. हॅम्प, ऑप्शन बी. फुल फॉर्म थ्रेड, ऑप्शन सी. निमुळता झालेला मेल थ्रेड, ऑप्शन डी. समांतर फिमेल थ्रेड. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी. समांतर फिमेल थ्रेड. मित्रांनो, आता बघूया आपण पुढला प्रश्न क्रमांक 25 जो आहे, पत्र्याच्या काठाला वाकण्यासाठी कोणत्या प्रकारची खाच वापरली जाते? ऑप्शन ए. व्ही खाच, ऑप्शन बी. तिरकस खाच, ऑप्शन सी. स्क्वेअर खाच, ऑप्शन डी. सरळ खाच. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. सरळ खाच. पाहूया पुढील प्रश्न. क्रॉस कट कोल्ड छन्नीचा उद्देश काय आहे? ऑप्शन ए. कटिंग किवे, ऑप्शन बी. वक्रचर कपी,
ऑप्शन सी कोपऱ्यावर वर्गीकरण साहित्य, ऑप्शन डी मोठ्या सपाट पृष्ठभागावरून धातू काढणे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कटिंग किवे. तर आपण बघूया पुढील प्रश्न क्रमांक 27 जो आहे आपल्यासाठी. 90° बेंड असलेले काम करण्यासाठी कोणत्या प्रकारची नॉच वापरली जाते? ऑप्शन ए विहीर खाच, ऑप्शन बी तिरकस खाच, ऑप्शन सी स्क्वेअर खाच, ऑप्शन डी सरळ खाच. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए व्ही खाच. तर आता आपण बघूया पुढील प्रश्न क्रमांक 28. लाकूड अंतर्गत कापण्यासाठी कोणत्या प्रकारची वक्र कटिंग हँड सॉ वापरली जाते? ऑप्शन ए कंपास सॉ, ऑप्शन बी की होल सॉ, ऑप्शन सी कॉम्पिंग सॉ, ऑप्शन डी फ्रेट सॉ. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी की होल सॉ. तर आता बघूया पुढील प्रश्न क्रमांक 29. शीट मेटलच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टेकचे नाव काय आहे? ऑप्शन ए चौरस स्टेक, ऑप्शन बी हॅटचेक स्टेक, ऑप्शन सी वॉवेल हॉर्न स्टेक, ऑप्शन डी पेवेल एस स्क्वेअर स्टेक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी वॉल हॉर्न स्टेक. तर बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 30 जो आहे तुमच्यासाठी. साधनाचे नाव काय आहे? ऑप्शन ए पंजा हातोडा, ऑप्शन बी ट्रॅक हातोडा, ऑप्शन सी क्रॉस पेन हातोडा, ऑप्शन डी सरळ पेन हातोडा. उत्तर आहे ऑप्शन बी ट्रॅक हातोडा. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. चेन ड्रिलिंग धातू वेगळे करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या छन्नीचा वापर केले जाते? ऑप्शन ए सपाट छन्नी, ऑप्शन बी वेब छन्नी, ऑप्शन सी क्रॉस कट छन्नी, ऑप्शन डी डायमंड पॉइंट छन्नी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी वेब छन्नी. प्रश्न क्रमांक 32. स्टॅपन शंकूच्या आकाराच्या वस्तू रिवेटिंग किंवा समिंग करण्यासाठी कोणत्या प्रकारचे स्टेक वापरले जाते? ऑप्शन ए चौरस स्टेक, ऑप्शन बी हॅचेक स्टेक, ऑप्शन बी बॉल हॉर्न स्टेक, ऑप्शन डी बेल एस स्क्वेअर स्टेक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी बॉल हॉर्न स्टेक. पुढील प्रश्न आहे मॅलेट्स पासून बनवतात. ऑप्शन ए तांबे, ऑप्शन बी ॲल्युमिनियम, ऑप्शन सी लाकूड, ऑप्शन डी पित्तळ. उत्तर आहे ऑप्शन सी लाकूड. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. रावळ पंचचा उपयोग डॅशवर छिद्र पाडण्यासाठी करतात. ऑप्शन ए लाकूड, ऑप्शन बी पत्रा, ऑप्शन सी धातू, ऑप्शन डी भिंत. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी भिंत. आता पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 35 जो सप्लायची फ्लेज वायर तपासण्यासाठी डॅश वापरतात. ऑप्शन ए मेगर, ऑप्शन बी लाईन टेस्टर, ऑप्शन सी स्क्रूड्रायव्हर, ऑप्शन डी हाताने. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी लाईन टेस्टर. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. वायर्सवरील इन्सुलेशन काढण्यासाठी चाकू वायरच्या डॅश कोनात पकडतात. ऑप्शन ए 40 अंशपेक्षा कमी, ऑप्शन बी 90 अंश, ऑप्शन सी 45 अंश, ऑप्शन डी 15 अंश ते 20 अंश. उत्तर आहे ऑप्शन डी 15 अंश ते 20 अंश. पुढील प्रश्न. भिंतीवर उभ्या किंवा आडव्या रेषा मारण्यासाठी डॅश टूल वापरतात. ऑप्शन ए लाकडी पट्टी, ऑप्शन बी स्टील रूल, ऑप्शन सी मेजरिंग वेब, ऑप्शन डी ओळंबा. ऑप्शन डी उत्तर ओळंबा. पुढील प्रश्न आहे. जेथे हाताची बोटे पोहोचतात नाही तेथील लहान वस्तू पकडण्यासाठी कोणते हत्यार वापरले जाते? ऑप्शन ई फ्लॅट नोज प्लायर, ऑप्शन बी लॉंग नोज प्लायर, ऑप्शन सी साइड कटिंग प्लायर, ऑप्शन डी राउंड नोज प्लायर. उत्तर आहे ऑप्शन बी लॉंग नोज प्लायर. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. केबलवरील शीत आणि इन्सुलेशन काढण्यासाठी कोणत्या प्रकारची प्लायर वापरली जाते? ऑप्शन ए कॉम्बिनेशन प्लायर, ऑप्शन बी फ्लॅट नोज प्लायर,
ऑप्शन सी डायग्लोर कटिंग फ्लायर, ऑप्शन डी राऊंड नोज फ्लायर. उत्तर आहे ऑप्शन सी डायग्लोर कटिंग फ्लायर. पुढील प्रश्न आहे, प्लायर्सचे वर्गीकरण त्याच्या डॅशनुसार केले जाते. ऑप्शन ए प्लायरचे वजन, ऑप्शन बी प्लायरच्या एकूण लांबी, ऑप्शन सी दोन्ही ए बी व बी, ऑप्शन डी यापैकी नाही. उत्तर आहे प्लायरच्या एकूण लांबी. धन्यवाद मित्रांनो.